शिवरायांचा जन्म झाला आणि मग सुरू झाला एक अनोखा प्रवास त्यांना घडवण्याचा. आणि हे काम हाती घेतलेलं जिजाऊंनी. छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण शिवनेरी आणि नंतर पुण्याच्या परिसरात जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली घडलं. हे साधं बालपण नव्हतं, हे संस्कारांनी घडवलेलं बालपण होतं. जिजाबाईंनी लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत आणि भारतीय इतिहासातील पराक्रमाच्या कथा सांगायला सुरुवात केली. त्या कथा केवळ गोष्टी नव्हत्या, तर मूल्य शिकवणारे संस्कार होते. लहान वयातच अन्यायाविरुद्ध तीव्र जाणीव निर्माण होत होती. कुठेही अन्याय दिसला की शांत बसण्याऐवजी त्याविरुद्ध उभं राहण्याची शिकवण त्या संस्कारांमधून मिळत होती. खेळामध्येही छत्रपती शिवाजी महाराज फक्त साधे खेळ खेळत नव्हते. किल्ल्यांची रचना, रणनीती आणि राज्य कसं असावं याची कल्पना त्या खेळातून घडत होती. जिजाबाई स्वतः त्यांना स्वराज्याचा अर्थ समजावून सांगत होत्या की राज्य म्हणजे केवळ सत्ता नाही, तर न्याय, धर्म आणि स्वाभिमानाने चालणारे राज्य म्हणजे स्वराज्य. आणि याच संस्कारांमधून हळूहळू एक असा राजकीय विचार घडत होता जो पुढे जाऊन संपूर्ण इतिहास बदलणार होता.